रेल्वेची धमाल. आज राही तिच्या आजीसोबत रेल्वेने गावी जात होती. स्टेशनवर खूप गर्दी होती, पण राहीला कसली घाई नव्हती. ती फक्त रेल्वेची वाट पाहत होती. धूम 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 लांबून रेल्वेचा आवाज ऐकू आला. हळूहळू ती मोठी लाल रेल्वे स्टेशनमध्ये आली आणि हळूच थांबली. राहीने आनंदाने टाळ्या वाजवल्या. राही आणि आजी खिडकीजवळच्या सीटवर बसल्या. आजी, बघ आपली सीट. मी खिडकीतून सगळं बघणार आहे, राही म्हणाली. आजी हसल्या. भोस. रेल्वेचा मोठा भोंगा वाजला आणि रेल्वे हळूहळू चालू झाली. स्टेशनचे लोक, दुकाने, सगळं काही मागे पडायला लागलं. राहीने खिडकीतून टाटा केला. आता रेल्वे वेग पकडू लागली. खिडकीतून हिरवीगार शेतं आणि उंच झाडं दिसत होती. आजी, बघ, झाडं पण पळत आहेत, राहीने ओरडून सांगितले. मध्येच एक माणूस डब्यात आला. चहा, गरम चहा, तो ओरडत होता. राहीला चहाचा वास खूप आवडला. आजीने तिच्यासाठी कुरकुरीत भजी घेतली. अचानक सगळीकडे अंधार झाला. रेल्वे एका मोठ्या बोगद्यात टनल शिरली होती. राही घाबरली नाही. तिला हे खूप मजेशीर वाटलं. आजी, जादू, ती कुजबुजली. बोगदा संपला आणि सगळीकडे पुन्हा उजेड झाला. आता रेल्वे एका मोठ्या नदीवरून पुलावरून जात होती. खाली पाणी चमचमत होतं. राहीला रेल्वेचा खडखड आवाज अधिकच आवडला. संध्याकाळ झाली होती. आकाश नारंगी आणि गुलाबी रंगाचं झालं. राही दिवसभराच्या प्रवासाने थकून गेली होती. आजीने तिला चादर दिली आणि राहीला लगेच झोप लागली. सकाळ झाली. अगं राही, उठ, आपण पोचलो, आजीने तिला उठवले. काय, खरंच? राहीने डोळे चोळले. स्टेशनवर तिचे आजोबा तिला घेण्यासाठी उभे होते. राहीचा रेल्वेचा प्रवास पूर्ण झाला होता.